क्षेत्रात आला असतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच हिंद केसरी झाला असता. तुम्ही कुस्तीतले हिंद केसरी असो किंवा नसो, शरद दादा नक्कीच राजकारणातले हिंद केसरी आहेत. टाळ्या करायचा. आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध भारत मध्ये असा मुकाबला चालू झालेला आहे. लाल चड्डी परिधान केलेला दादा शेळके 2026 चा महाराष्ट्र केसरी आहे. 2025 चा महाराष्ट्र केसरी कर्जत जामखेड ज्या भागातून ज्या कर्जत मधून मी आलेलो आहे, त्या कर्जतला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठी स्पर्धा झाली. ती स्पर्धा गाजवली दादा शेळकेला. पण आज टक्कर आहे भारत मध्ये बरोबर या वाघाच्या काळजाचा पैलवान. अनेक मैदानामध्ये ज्या भारत मध्ये कीर्तिमानी केलेली आहे, हजारो कुस्ती शौकीनांच्या हृदयावरती आरूढ असलेला हा भारत मधले आज ठका भेट झाली जुन्नरच्या मैदानामध्ये. मनगटाला मनगट भिडलेला आहे, डोक्याला डोकं लागलेलं आहे आणि डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झालेली आहे. या दोघांच्याही कुस्तीचा जीवनपट चित्रपट मी जवळून बघितलेला आहे. ज्याला राहायला नितकं घर नाही, देशामध्ये त्या दादा शेळकेचं मोठं नाव आहे, मोठी क्रेज आहे देशामध्ये. 142 कोटी जनता असलेल्या त्या देशात नाव आहे दादा शेळके. हरियाणा, पंजाब, यूपी असा दादा शेळके आज टक्कर आज लढतोय भारत मधली बोर्ड. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या शिवनेरी केसरी किताबाचा मानकरी कोण होणार, आजची चांदीची गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार. मनगटाला मनगट भिडलेल्या दोघांची एकमेकाची ताकद दोघं आजमवत आहेत. अशी दोन्ही गरीबाच्या घरातले पैलवान, गरिबी मधून सुद्धा मोठं पैलवान होतं. या दोघांकडे बघितलं की कळतं. गरिबीतून महाराष्ट्र केसरी पर्यंत प्रवास करायचं सोपं नाही. दादा शेळकेच्या बापाला मी जवळून बघितलेला आहे. शिवनेरी तालमीत असताना दूध घेऊन यायचं, चपात्या घेऊन यायचं. त्या दादा शेळकेचे वडील दुसरीकडे शेती मोलमजुरी करायची. दुसऱ्याच्या बांधाला पाय झिजवले. काय कुस्ती आहे, कुस्ती काटाने खट्ट होईल. इथे देवा थापाची कुस्ती आहे का? बरोबर आहे. आणि हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी केलं आणि दादासारखा पैलवान तयार केलेला आहे. महाराष्ट्रातले गरीब बाप सांगतोय, उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखवी ना कधी कुणा डोळ्यात आलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामंदी हसू जरी कडा वाकला. गरीबर तू थांब जरा, ऐक त्याची धापुर लई अवघड हाई गड्या. उंगाया बापुर असा गरीब बाप दादासाठी झगडणारा बाप मी बघितलेला. या दादासाठी 50 रुपये द्या रे, 100 रुपये द्या रे म्हणणारा मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर बोलतोय. त्या दादाला कधी काळी 15 वर्षापूर्वी मी घास भरवलेला. आज काका पवारांनी त्याच्या जीवनाचं सोनं केलेला. सिकंदरवर कुस्ती झालेली 2 वेळा. देशामध्ये सगळे स्टार पैलवान म्हणून दादाची कुस्ती झालेली आहे. पण आज टक्कर आहे भारत मध्ये बरोबर. 70 ते 80% मुलं ही गोरगरिबाच्या घरातली मुलं पैलवान. आमदार साहेब शेळी मेंढी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे, गाई म्हैस सांभाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे, शेती मोल मजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे, एका हमालाचा मुलगा पैलवान आहे. सिकंदर शेख सगळ्या भारत देशाची बघितलं. आज तुम्ही असं जुन्नरकरांनी मैदान घेतलं. कमाले सर, विलासभाऊ, कोराळे दादा, तुम्ही असं मैदान घेतलं आणि या बालगोपाळांच्या घशात चार केले. तुमचं कौतुक आहे. जरा 15 दिवस 10 दिवस राबणाऱ्या मंडळीसाठी एका टाळ्या करा, म्हणून तुम्हाला अशा कुस्त्या बघायला मिळाल्या. असे दोन्हीही सर्वसामान्य करा की टाळ्या
रगीत आहे. चल उठून दोन्ही महाराष्ट्रातले चल मोठी क्रेज असलेले पैलवान आहे. गरिबीतून दोघांचा प्रवास राहिलेला आहे. सुद्धा सहज लोक बोलून जातात, लय मारुती माने लागून गेलं काय असा मारुती माने. मारुती माने नीट 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 गरिबाच्या घरातला पैलवान. हो 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 कर गीताया कर गीताया कर 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 फिरायला लागलेला आहे. चल 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 बरोबर करत आहे. मगर मिठीतून दादाच्या निघून जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. भारतनी गोष्ट शक्य केलेली आहे. आता नीट कुस्ती महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कुस्त्या चालू झालेल्या आहेत. आता तळागाळाला गेलेली कुस्ती आता कुठंतरी फोडायला लागलेली, उमलायला लागलेली आहे. या महाराष्ट्रातला निशांत कुमार आणि ईशांत कुमार आणता आला नसता काय, देवा थापा आणता आला नसता काय, लावून उभीन मारत उभीन नाही. ही कुस्तीतली ते माणसं आहे. असा गरिबीतून झालेला एक हिंद केसरी मारुती माने. मी गरिबीमधून मारुती माने सांगतोय. मी कवटेपिरण गावामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये कवटेपिरण नावाचं छोटं गाव, 3 जण भावंड आणि 1.5 एकर कोरडवाहू जमीन. चल पूर्ण ताकदीनं चल चालू बापाकड एक दुधाचा तांब्या पाजायची सुद्धा ताकद नव्हती मारुती मानेची. वडिलांची एवढी गरिबी. दुसऱ्याकडे 8 रुपये रोजाने काम करायचं मारुती मानेनं. वडकी वडून कुस्ती कर मारुती मानेनं वडून कुस्ती कर वडून कुस्ती 8 रुपये रोजानं दुसऱ्याकडे मोठ हाकायची. चल वडून कुस्ती कर वड आणि वडकी 4-5 वाजल्या की 4-5 आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे भारत मधलेचा दादा शेळकेनं. नागपट्टी देतोय. चल उठून ही असं पब्लिकचं पैलवानावरती प्रेम असावं लागतंय. चल उठून हे तुम्ही तुमची क्रेज केलेली आहे. तुम्ही तुमच्या कुस्तीने पब्लिकच्या मनामध्ये घर केलेला चल आहे. निघलाय बरोबर आहे. चल चल असा निघतोय. मारुती माने जर बाहेरच्या स्पर्धेसाठी कुठं स्पर्धेला गेले तर गावातल्या आया बहिणी उपवास धरायच्या. माझा मारुती माने माझा भाऊ जिंकून आला पाहिजे. चल उठून उपवास करायच्या, देहावऱ्या पुढं पुढं बसायच्या. चल हे निघून माझा भाऊ जिंकून आला पाहिजे असं पब्लिकचं प्रेम असावं लागतंय. लोकांनी म्हणावं लागतंय पैलवान चांगला चल झाला निघून या. जातोय बरोबर आहे. चल आणि हे करण्यासाठी ते चल उठून तुम्ही चल. तुमच्या कष्टाच्या कर्तृत्वाच्या जीवावरती तुम्ही या कुस्तीने अनेकांची मनं जिंकू चल, शकता. चल, चल, बरोबर आहे. चल शबास आवाज द्या. ब 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 फिर भी छत्रपती शिवाजी महाराज जय. संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी वेताळ शेठ 2 लाख रुपये इनामाची कुस्ती होती. सगळ्यांना जी आतुरता लागली होती या कुस्तीची, जी आतुरता लागली होती दादा शेळकेच्या आणि भारत मधल्या कुस्तीसाठी, ती क्षण आता दादा दादा हिरो ठरलेला. संपलेल्या कुस्तीमध्ये दादा शेळके विजय झालेला आहे. चालू वर्षीचा शिवनेरी केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे. मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर राशींकर. हे कुस्तीचं मैदान संपलं असं जाहीर करण्यापूर्वी माझ्याकडून तत्पूर्वी अनावधान कुणाला चुकून शब्द केला असेल बोलण्याच्या ओघामध्ये तर तुमच्याच काय ते कुस्तीमध्ये चप्पल म्हणून मला माफ करावं. हे कुस्ती मैदान संपलं असं जाहीर. हिंदी महाराष्ट्र.